देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्यावर मनन करण्यासाठी पुढील वेळ आपण प्रार्थनेच्याद्वारे देवाच्या हातामध्ये समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तू दयाळू कृपाळू आहेस प्रिय प्रभू. तुझ्या दयेमुळे, तुझ्या कृपेमुळे आम्ही जे आहोत ते आहोत प्रिय प्रभू. तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. तुझं वचन वारंवार आमच्या कानी पडू दे प्रिय प्रभू. ज्या मार्गाने आम्हाला गेलं पाहिजे त्या मार्गाने तू आम्हास ने प्रिय प्रभू. या शेवटल्या काळामध्ये तुझा प्रकाश आम्हाला येऊ दे, अशी आम्ही तुझी प्रार्थना करतो. पुढील वेळा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे आणि त्याचा जो शास्त्र भाग आहे तो स्तोत्र नंबर 62 यामधून आहे. स्तोत्रसंहिता 62 वचन 1 आणि वचन 11 मी वाचून दाखवतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. दावीद म्हणतो की माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. आणि वचन 11, एकदा देव बोलला आहे आणि मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचं आहे. आणि आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की भिस्त केवळ देवावर. भिस्त केवळ देवावर. आपण अशा व्यक्तीवर किंवा वस्तूवर आपली भिस्त टाकतो किंवा विश्वास टाकतो किंवा भार टाकतो ज्यामध्ये सामर्थ्य आहे. जर सामर्थ्य नसेल तर आम्ही त्या व्यक्तीवर विश्वास टाकू शकत नाही किंवा भिस्त टाकू शकत नाही. इतक्यातच अनेक हेलिकॉप्टरचे अपघात झाले आणि त्याचं कारण सांगताना असं सांगण्यात आलं की कपॅसिटीपेक्षा जास्त लोक त्यामध्ये बसले आणि त्यामुळे ते ॲक्सिडेंट झाले. त्याच्या सामर्थ्याला सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे तो ते भार घेऊ शकत नाही आणि आम्ही त्याच्यावर आमचा भार टाकू शकत नाही, भिस्त टाकू शकत नाही. स्तोत्र 62 मध्ये दावीद देवाविषयी म्हणतो की सामर्थ्य देवाचं आहे. आणि आपण जर पवित्र शास्त्र वाचलं तर आपल्याला असं दिसेल की हे सामर्थ्य जे देवाचं आहे ते त्या हेलिकॉप्टरप्रमाणे मर्यादित नाही किंवा इतर अनेक शक्ती आहे त्याच्याप्रमाणे मर्यादित नाही, परंतु देवाचं सामर्थ्य हे अमर्याद असल्या प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्या देवावर भिस्त टाकू शकतो. आपला ॲक्सिडेंट होणार नाही किंवा आपली फजिती होणार नाही. आपण आपला भार त्याच्यावर टाकू शकू कारण त्याचं सामर्थ्य जे आहे ते अमर्याद असल्या प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि परंतु माणसामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. त्याच्या संपत्तीमध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या शिक्षणामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या सत्तेमध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. परंतु माणसाचं जे सामर्थ्य आहे ते सुद्धा मर्यादित असल्या प्रकारचं आहे. सैतान आणि दुष्ट आत्मे यांच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, परंतु देवापुढे त्यांचं सामर्थ्य सुद्धा अपूर्ण असल्या प्रकारचं, मर्यादित असल्या प्रकारचं आहे. आणि म्हणून दावीद स्तोत्र 62:11 मध्ये लिहितो की एकदा देव बोलला आहे आणि मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचं आहे. देव एकदाच बोलतो आणि तो आपल्या सामर्थ्याविषयी बोलतो. परंतु दावीद असं म्हणतो की देव एकदा बोलला परंतु मी ते दोनदा ऐकलेलं आहे. या दोन हा जो आकडा याच्यामध्ये आलेला आहे, दोन म्हणजे फक्त दोन नाही. त्याचा अर्थ दावीदाला हे म्हणायचं की मी अनेकदा ही गोष्ट ऐकणार आहे किंवा ऐकली पाहिजे. केवळ दोनदाच नव्हे किंवा अनेकदा नव्हे, परंतु रोज ही गोष्ट आम्ही ऐकली पाहिजे. कोणती गोष्ट? देवाच्या सामर्थ्याविषयीची गोष्ट. देव एकदा बोलतो त्याच्या सामर्थ्याविषयी, परंतु आम्ही अनेकदा ते ऐकलं पाहिजे, रोज ऐकलं पाहिजे आणि कधीच विसरायला नको. कारण ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असल्या प्रकारची आहे. या 11वं जे वचन आहे ते देवाच्या सामर्थ्याविषयी सांगते. परंतु अनेक वचनं या एका स्तोत्रामध्ये आहेत की जे देवाच्या सामर्थ्याविषयी
इनडायरेक्टली सांगतात. उदाहरणार्थ वचन 2, 6 आणि 7 यामध्ये सुद्धा देवाच्या सामर्थ्याविषयी सांगितलेलं आहे. आणि देवासाठी जे शब्द वापरलेले आहे ते त्याचं सामर्थ्य सांगतात. काय शब्द वापरलेले या 2, 6, 7 मध्ये? देवासाठी देवाला खडक असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे उंच गड, बलाचा दुर्ग आणि आश्रय असल्या प्रकारचे शब्द या वचनांमध्ये वापरलेले आहे. आणि या सर्व शब्दांचा अर्थ एकच आहे, देव हे सामर्थ्य आहे, देव हा सामर्थ्य आहे. आणि विशेषतः वचन 7 मध्ये या देवाला गडच म्हटलेला आहे, गड म्हटलेला आहे, उंच दुर्ग म्हटलेला आहे. परंतु त्याआधी एक शब्द वापरलेला आहे, बलाचा गड. बल म्हणजे सामर्थ्य, सामर्थ्याचा गड, सामर्थ्याचा दुर्ग. म्हणजे हे वचन सुद्धा देवाच्या सामर्थ्याविषयी सांगतात. म्हणजे दावीद केवळ एकदा याविषयी बोलतो किंवा एकदा ते या सामर्थ्याविषयी ऐकतो असं नव्हे, परंतु अनेकदा तो देवाच्या सामर्थ्याविषयी बोलतो आणि ऐकतो असा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि तो म्हणतो, हा देव माझ्या बलाचा दुर्ग आहे. दुर्गाची उपमा दिलेली आहे, गडाची उपमा दिली आहे. आपल्याला माहिती आहे किल्ले, दुर्ग, गड हे भक्कम असल्या प्रकारचे असतात, कारण ते विटांनी किंवा चुन्याने किंवा मातीने बांधलेले नसतात. भक्कम असल्या प्रकारचे मोठमोठे दगड तो किल्ला आणि तो गड बांधण्यासाठी वापरलेला असतो. आणि त्याच्या भिंती खूप रुंद असल्या प्रकारच्या असतात आणि उंच असल्या प्रकारच्या असतात. आणि हे दुर्ग आणि किल्ले बहुतेक उंच असल्या प्रकारच्या टेकडीवर बांधलेले असतात की तिथे पोहोचणंच फार कठीण. काही गड मी पाहिले की समुद्राच्या आत बांधलेले असतात आणि मध्ये पाणी असतं आणि म्हणून तिथपर्यंत पोहोचणंच कठीण असल्या प्रकारचं असतं. अशा रीतीने दावीद त्या देवाला दुर्ग, किल्ला याची उपमा देतो. आणि कारण देव हा सामर्थ्य आहे. इतिहासातलं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण देता येईल. त्यांच्याकडे सैन्य फार थोडकं होतं, परंतु ते थोडकं सैन्य घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि मग त्यांचं सामर्थ्य कशात होतं? कोणतं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं? तर किल्ले आणि गड. किल्ले आणि गड हे सामर्थ्य त्यांच्याकडे होतं आणि ते किल्ले, गड त्यांच्यासाठी लढले असं आपण म्हणू शकतो. इतकंच केवळ नव्हे, परंतु सह्याद्रीच्या ज्या कडे, कपारी, खिंडी आणि खडक, डोंगर यांचा सुद्धा त्यांनी उपयोग करून घेतला त्यांचं लढण्यासाठी आणि शत्रूवर आक्रमण करण्यासाठी, शत्रूला पराभूत करण्यासाठी. आणि हे जे खडक, खिंडी आणि डोंगर हे त्यांच्यासाठी एक प्रकारे ढालीसारखे होते. ढाल हे सामर्थ्याचं दर्शक आहे. आणि त्या आड ते लपू शकले आणि त्याच्या आड लपून ते शत्रूवर हल्ला सुद्धा करू शकले. म्हणजे याचा अर्थ शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली याला कारण त्यांच्याकडे गड, किल्ले, खडक, डोंगर, कपारी, खिंडी होत्या, नाही का? असं आपण म्हणू शकतो. आमच्याही जीवनात जर आम्हाला आमचं राज्य एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या ठिकाणी जर उभं करायचं असेल तर आम्हाला सुद्धा गड पाहिजे, आम्हाला सुद्धा खडक पाहिजे, आम्हाला सुद्धा किल्ले पाहिजे. आणि हा खडक, हा किल्ला, हा गड कोण आहे? तर तो आमचा सर्वसमर्थ परमेश्वर. तो आमचा उंच गड आहे, उंच बलाचा दुर्ग आहे. आणि म्हणून त्या गडावर आम्ही आमची भिस्त ठेवू शकतो. आम्ही जर त्याच्यावर भिस्त ठेवली त्याचा अर्थ आम्ही सुरक्षित आहोत, भक्कम आहोत, स्थिर आहोत असा त्याचा अर्थ आहे. परंतु आजचा मनुष्य जर आपण पाहिलं तर तो आपली भिस्त परमेश्वरावर टाकत नाही दाविदाप्रमाणे, परंतु तो आपली भिस्त स्वतःवर टाकतो. म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या संपत्तीवर, स्वतःच्या जुलूम जबरदस्तीवर, स्वतःच्या चातुर्यावर त्याची भिस्त आहे आणि स्वतःवर तो आपली भिस्त टाकत असतो. मान्य आहे, माणसामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, त्याच्या बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे आणि त्याच्या शक्तीमध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या चातुर्यामध्ये सामर्थ्य आहे. पण शेवटी हे अतिशय मर्यादित असल्या प्रकारचं आहे. विशेषतः या काळातला मनुष्य ज्याने तंत्रज्ञानामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठी, शस्त्रास्त्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. हा जो मनुष्य आहे स्वतःलाच मी समर्थ आहे आणि शक्ती माझ्या बाहूमध्ये आहे,
माझ्या बुद्धीमध्ये आहे, त्या बुद्धीच्या सामर्थ्यावर मी काहीही करू शकतो असल्या प्रकारे विचार करून हा आजचा मनुष्य सामर्थ्य माझा आहे असं म्हणताना आपल्याला दिसतो. परंतु या मागच्या काही वर्षांमध्ये देवाने माणसाला आणि पूर्ण जगाला या कोरोनाच्या द्वारे हे दाखवून दिलं की नाही, सामर्थ्य देवाचं आहे, सामर्थ्य माणसाचं नाही. कारण आपण पाहतो की जे शिकलेले होते, जे भक्कम असल्या प्रकारचे होते, जे प्रगत होते, जे श्रीमंत होते, असल्या प्रकारच्या देशामध्येच या कोरोनाचे बळी मोठ्या प्रमाणावर झाले आणि त्यांच्याकडे सर्व शस्त्रास्त्र, सर्व साधनं, सर्व काही असून सुद्धा त्या कोरोनासमोर ते हतबल असल्या प्रकारचे होते. त्याच्यावरून सिद्ध झालं की मनुष्य शेवटी किती अशक्त आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता वचन अध्याय 62, 9 आणि 10 या वचनामध्ये माणसाच्या या अशक्तपणाविषयी सांगतो. आणि त्या वचनामध्ये तो काय लिहितो? तो म्हणतो की मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वापच आहे. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची थोरवी मिरवू नका, संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. या गोष्टी आम्हाला वाटतं की आमचं सामर्थ्य आहे, आमची शक्ती आहे, परंतु त्याच्यावर तुम्ही भिस्त ठेवू नका असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तिच्यावर तुम्ही तुमचं चित्त ठेवू नका, तिच्यावर अवलंबून राहू नका, कारण हे सर्व माणसाचं अशक्तपणाचं दर्शक आहे. याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, परंतु ती मर्यादित आहे. आणि ज्यावेळेस एखादं संकट येतं कोरोनासारखं, त्यावेळेस ह्या सर्व शक्ती वाफेसारख्या उडून जातात आणि शेवटी माणसाचं अशक्तपण दिसतं. आणि ही जी जाणीव आहे दाविदाला अतिशय तीव्र असल्या प्रकारची होती. कसली जाणीव? देवाचं सामर्थ्य आणि माणसाचं अशक्तपण. सामर्थ्य देवाचं आहे आणि अशक्तपण माणसाचं आहे, ही त्याला जाणीव होती. आणि म्हणून तो आपल्या जीवनामध्ये देवावर भिस्त टाकणारा, देवावर विश्वास टाकणारा, देवावर भार टाकणारा आणि देवावर विश्वास टाकणारा असल्या प्रकारचा होता. आणि म्हणून तो महापराक्रमी असल्या प्रकारचा आपल्याला दिसतो, विजयी असल्या प्रकारचा दिसतो, यशस्वी असल्या प्रकारचा वीर दिसतो, लढवय्या दिसतो आणि राजा असल्या प्रकारचा तो होता. आणि या सर्व जाणीवेने त्याला नेहमी नम्र ठेवलं. आणि त्याला हे माहीत होतं की मी अशक्त आहे, परंतु देव सशक्त आहे, देव सामर्थ्य आहे. आणि मी जर अशक्त आहे तर मी देवावर अवलंबून राहतो. आणि तो देवावर अवलंबून राहिला आणि देवावर त्याने आपली भिस्त टाकली. अनेक युद्ध तो खेळला, परंतु त्या सर्व युद्धांमध्ये तो देवावर अवलंबून राहिला, देवाच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिला. देवावर त्याने भिस्त टाकलेली तुम्हाला दिसते. उदाहरणार्थ ऐन तारुण्यात त्याचा सामना गल्ल्याताची संगती झाला. गल्ल्यात हा विषय असं म्हटलेला, तो कसलेला योद्धा होता, त्याच्याकडे मोठमोठे शस्त्र होते, त्याची शरीरयष्टी एखाद्या राक्षसासारखी होती. आणि त्याच्यासमोर दावीद अतिशय अशक्त आणि अनुभव नसलेला असल्या प्रकारचा पोरगा होता, लहान मुलगा असल्या प्रकारचा होता. आणि तरीही दावीद त्या गल्ल्याताला घाबरला नाही, परंतु त्याने त्याचा सामना केला. याला कारण त्याला माहीत होतं की सामर्थ्य हे देवाचं आहे, सामर्थ्य हे गल्ल्याताचं नाही. जरी दिसतो तो पहाडासारखा, राक्षसासारखा, परंतु त्याच्यापेक्षा अगणित पटीने देव मोठा आहे आणि समर्थ आहे आणि तो माझ्या बाजूने आहे. आणि म्हणून पहिले शमूएल 17 अध्याय 45 मध्ये तो दावीद काय म्हणतो, त्याच्या शब्दावरून आपल्याला दिसतं की त्या रणांगणावर त्या गल्ल्यातासमोर त्याची भिस्त शस्त्रांवर नव्हती, परंतु देवाच्या सामर्थ्यावर होती. म्हणून तो म्हणतो, तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहे. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हातात दे. हा जो दावीद त्या देवाच्या नावाने त्या गल्ल्यातासमोर गेला, म्हणजे त्याचा भरोसा त्या देवावर होता, तो त्याची भिस्त त्या देवावर होती. आणि म्हणून आपण पाहतो की त्याने त्या गल्ल्यातासंगती लढाई केली, त्याच्याशी सामना केला, त्याच्याकडे धावला आणि त्याच्याशी लढला. त्याला कारण त्याला माहीत होतं की माझा देव याच्यापेक्षा अनेक पटीने, अगणित पटीने समर्थ असल्या प्रकारे. वास्तविक पाहता त्या दाविदाकडे कोणतं शस्त्र नव्हतं,
काठी आणि गोफन हे काही रणांगणावरचे शस्त्र नाही, याने कोणी लढाई खेळत नाही, परंतु त्याच्याजवळ तेच होतं शस्त्र. आणि ते शस्त्र झालं कारण देवाचं कार्य त्याच्यासाठी झालं. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की सामर्थ्य देवाचं होतं, सामर्थ्य त्या गल्ल्याताचं नव्हतं. आणि पूर्ण जीवनच आपण पाहतो त्याच्या दाविदाविषयी शेवटी काय म्हटलेलं आहे. 2 शमूएल 8:14 असं लिहिलेलं आहे की दावीद जेथे जेथे गेला तेथे परमेश्वराने त्यास यश दिलं. कोणी यश दिलं त्याला? कोणी विजय दिले? लढाईत का तो जिंकला? तर हे जे यश त्याला मिळालं, हा जो विजय त्याला मिळाला, तो विजय देणारा त्याचे शस्त्र नव्हते किंवा त्याची शक्ती नव्हती, परंतु परमेश्वर होता. म्हणून तिथं लिहिलेलं आहे की परमेश्वराने त्यास यश दिले. आणि का दिले परमेश्वराने? कारण त्याच्यावर त्याची भिस्त होती, त्याच्यावर त्याचा विश्वास होता. आणि अशा रीतीने आपण पाहतो की दाविदाच्या यशाचं गमक किंवा त्याची किल्ली जर सिक्रेट जर कोणतं असेल तर हे की त्याचा हा विश्वास होता की सामर्थ्य देवाचं आहे. आणि मग पुढचा मुद्दा असा आहे, जर मी माझी भिस्त, जर कोणी आपली भिस्त दाविदाप्रमाणे ज्यावेळेस देवावर टाकतो त्यावेळेस त्याच्या जीवनावर काय परिणाम होतो, कशा रीतीने त्याचं जीवन बदलतं, हे त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच वचनामध्ये स्तोत्र 62:1 काय म्हटलंय दावीद? तो म्हणतो, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून कसा राहिलेला आहे? स्वस्थ राहिला आहे. मी जर माझी भिस्त देवावर टाकतो तर त्याचा अर्थ मला लढायची गरज नाही, त्याचा अर्थ मला अस्वस्थ होण्याची गरज नाही, त्याचा अर्थ मला भिण्याची गरज नाही. कारण माझ्या बाजूने देव आहे, तो समर्थ आहे आणि तो माझ्यासाठी लढणार आहे. आणि तो लढतो म्हटल्यानंतर मी शांत होईल, मी स्वस्थ होईल, माझी भीती निघून जाईल, मी शांत होईल, मी स्थिर होईल. आणि हा परिणाम होतो ज्यावेळेस आम्ही आमची भिस्त त्या देवावर टाकतो, त्यावेळेस आमचं जीवन त्याच वेळेस स्थिर होतं, मजबूत होतं, निर्भय असल्या प्रकारचं होतं आणि स्थिर असल्या प्रकारचं होतं. आणि तेच त्या दाविदाने सांगितलेलं आहे की माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलेला आहे. स्वस्थता, शांतता, स्थैर्य हे त्याच व्यक्तीच्या जीवनात येऊ शकतात जो आपली भिस्त त्या देवावर टाकतो, आपला भरोसा त्या देवावर टाकतो, आपला भार त्या देवावर टाकतो. तोच या सर्व अशांतीपासून आणि भयापासून, अस्थिरतेपासून मुक्त असल्या प्रकारचा होत असतो. आज आपल्या या शेवटल्या काळामध्ये अनेक शक्ती अतिशय वर डोकं काढत आहे. विरोध, छळ, लढाया आणि वेगवेगळ्या प्रकारचे विरोध आणि भांडणं आणि फुटी, ह्या सर्व गोष्टी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे हिंसाचार, खून, खराबी ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा रीतीने ही दुष्ट शक्ती जी आहे या काळामध्ये ती फार डोकं वर काढत आहे, ती फार मोठी होत आहे त्या गल्ल्यातासारखी. परंतु आम्ही हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आमचा जो देव आहे त्याचं जे सामर्थ्य आहे ते या सर्व सामर्थ्या, या सर्व दुष्ट सामर्थ्यापेक्षा, या सैतानी सामर्थ्यापेक्षा आणि दुष्ट आत्म्यांच्या सामर्थ्यापेक्षा सुद्धा अनेक पटीने थोर आहे, मोठा आहे. आणि म्हणून आमचं जीवन हे स्वस्थ व्हायला पाहिजे, शांत व्हायला पाहिजे. मला आठवते एकदा आमच्या भागामध्ये एक वादळ झालं आणि ते वादळ एवढं झालं की झाडं, फांद्या तुटल्या, झाडं पडले आणि त्याच्यामध्ये नक्कीच अनेक पक्षी मेले असतील. परंतु 2 छोटे पक्षी, त्यांना मात्र धक्काच लागला नाही. अतिशय चिमणीपेक्षा छोटे ते होते. कारण ज्यावेळेस वादळ झालं त्यावेळेस त्या अंधारात सुद्धा ते उडून आले आणि आमच्या वरांड्याच्या ज्या कड्या होत्या छताला, त्या कड्यांवर येऊन बसले. आणि त्या वरांड्यात मात्र ते वादळ येऊ शकलं नाही. त्या वादळापासून ते वरांड्याची जी जागा होती ती मात्र सुरक्षित होती, त्यांना मात्र धक्का लागला नाही. त्याच्यानंतर अनेक दिवस ते वादळ, पाऊस, विजा सर्व सुरू राहिले आणि ते रोज ती जागा निवडायचे, तिथे आश्रय घ्यायचे आणि त्यांना धक्काही लागला नाही. तो वरांड्याचं ती कडी या ठिकाणी ते बसवतात ते म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची गड, किल्ल्यासारखी भक्कम असल्या प्रकारची होती.
आणि तिथे मात्र ते स्थिर होते, शांत होते, सुरक्षित असल्या प्रकारचे होते. त्यांनी ती जागा मात्र सोडली नाही. आमच्या जीवनामध्ये हीच गोष्ट आहे. जेव्हा आम्ही त्या देवाचा असल्या प्रकारे आश्रय घेतो आणि त्या किल्ल्याकडे आम्ही जातो, त्याच्यावर आमचा भरोसा टाकतो, भिस्त टाकतो, त्यावेळी या जगाच्या एखाद्या वादळासारखी परिस्थिती झाली आहे. आजच्या जगाचं जीवन कसं झालं माहिती आहे का? ते जे चिमण्यापेक्षा लहान पक्षी होते ना, चिमण्यापेक्षा लहान, त्या छोट्या अगदी लहान पक्ष्यासारखं, आणि हे पक्षी कुठं सापडलेल्या, वादळात सापडलेल्या त्या लहान पक्ष्यासारखं आजचं जीवन झालेलं आहे. या वादळात ते टिकूच शकत नाही, त्यांना आश्रय घ्यावा लागेल, त्यांना कुठेतरी स्वतःची भिस्त टाकावं लागेल, त्यांना लपावं लागेल गडामध्ये, उंच गडामध्ये, बलाच्या गडामध्ये त्यांना लपावं लागेल, तरच ते सुरक्षित राहू शकतात. नाहीतर त्या लहानशा पक्षाच्या त्या चिमणीसारखं त्यांची परिस्थिती आहे. त्या वादळात ते टिकूच शकत नाही, कुठं उडून जातील, कुठं त्यांचा शेवट होईल पत्ताही लागणार नाही. मग तो कितीही मोठा मनुष्य असो, कितीही भक्कम असो, कितीही निरोगी असो, त्याचा टिकाव लागू शकत नाही. आम्हाला गरज आहे उंच गडाची, खडकाची आम्हाला गरज आहे, आणि त्याच्यावरच आम्ही आमची भिस्त ठेवू शकतो. त्या ठिकाणी दाविदाचा हा अनुभव होता. त्या अनुभवातून तो म्हणतो, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलेला आहे. आम्ही सुद्धा हेच शब्द म्हटले पाहिजे की माझा जीव देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलेला आहे. का स्वस्थ राहू शकतो आपण? कारण सामर्थ्य हे देवाचं आहे. सामर्थ्य या जगातल्या ज्या दुष्ट शक्ती आहे, दुष्ट लोक आहेत आणि सैतानी शक्ती, यांचं सामर्थ्य नाही, सामर्थ्य देवाचं आहे. आणि म्हणून अतिशय भीतीदायक या असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये बंधूंनो, आम्ही त्या देवावर अवलंबून राहू, त्याच्यावर आपली भिस्त टाकूया आणि स्वस्थ, शांत, स्थिर, मजबूत, निर्भय असल्या प्रकारचं जीवन आपण जगूया. येणाऱ्या काळामध्ये देव आमचं मार्गदर्शन करो, देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया, हालेलुया.